कुटारी आणि भाचा परिवार गोल्डमॅन वासुदेव शेठ खाडेकर या स्पर्धेतून सांगता घेतात. त्यांच्या वतीने निश्चित स्वरूपात वर्तमान आपण 2025 हे वर्ष पाहतो त्याचा सांगता सोहळा आज होणार आहे. निश्चित स्वरूपात स्पेशलिस्ट मेजवानी त्यांच्या माध्यमातून इथे देण्यात आलेली आहे. चला मामा बाचा परिवार यांच्या वतीने इथे 500 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. आमच्या समालोचन ग्रुपच्या वतीने त्यांचा आम्ही मनपूर्वक इथे आभार व्यक्त करतो. संतोष शेठ म्हात्रे, उद्योजक खुटारी आणि भाचा परिवार गोल्डमॅन वासुदेव शेठ खाडेकर. चला समालोचक मित्रांच्या वतीने तुमचा आम्ही आभार व्यक्त करतो. थँक्यू सो मच. धन्यवाद महागुरु, धन्यवाद साईराजे सर. मॅच ऑन. मॅच क्रमांक 3 आजच्या दिवसातील द्वितीय फेरीतील पहिला सामना दहिसर बनाम उत्तर शिव सामना आहे. टॉस जिंकला गेला दहिसर टीमनं आणि बॅटिंग करण्याचा निर्णय आहे आणि उत्तर शिव टीम इथे फिल्डिंग करणार. महेंद्र भोईर आणि आदित्य पाटील ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आणि गोलंदाज सुशांत पाटील. मागच्या मॅचचा हिरो. पहिला बॉल महेंद्रसाठी मिस टायमिंग आहे. बॉलच्या खाली अगदी गोलंदाज आलाय आणि चांगला झेल टिपलाय. कॉटन बॉलची पहिली विकेट. महेंद्र भोईर बॅक टू द पवेलियन. पहिला द्रा. कॅप्टन आता मैदानाच्या बाहेर. पहिल्या बॉलवरती गोल्डन विकेट. कॉटन बॉलच्या साह्यानं सुशांत पाटीलनं मात्र तो झेल टिपला गेलाय. पहिला धक्का लागला गेला. जयेश भोईर आता मैदानाच्या आतमध्ये. वनडाऊनचा फलंदाज. पहिल्या मॅच मध्ये आदित्य पाटील आणि महेंद्र भोईरची आपण जवळजवळ 65 धाव्यांची भागीदारी पाहिली होती पहिल्या विकेटसाठी, परंतु इथे प्रतिस्पर्धी संघ बदलला गेला आणि पहिल्या बॉलवरती विकेट आहे. परंतु आदित्य पाटील आहे ज्यानं 79 धावा बनवल्या होत्या. नाबाद तो अजून नॉन स्ट्रायकर एंडला, त्यामुळे त्याच्याकडनं या मॅच मध्ये जरूर अपेक्षा असतील. या स्पर्धेतील पहिला फलंदाज आपण पाहिलं गेलं ज्याच्या नावावरती अर्धशतक आहे. गोलंदाज सूर्यकांत पाटील. समोर आता जयेश भोईर. इनफिल्डला बीट केलाय. बॉल डीप एक्स्ट्राखेवरला. हा पहिला चौकार या सामन्यातील आलाय. सामना क्रमांक 3 पहिल्या फेरीतील किरवली उपक्ष बेतवडे. दोन्ही टीम्स टॉस साठी रिपोर्टिंग करायचे. इनिंग ब्रेक्स मध्ये टॉस करणार. दरम्यान गुडगा वाकवला. बॉल मिड विकेटला आहे. फिल्डिंग चांगली घडली आहे परंतु 2 धावा या बॉलवरती आल्यात. चौकारानंतर ही चांगली रनिंग मिड विकेट 2 फलंदाजामध्ये आपण पाहतोय. किरवली उपक्ष बेतवडे हा पुढचा सामना असेल. दोन्ही टीमचे कॅप्टन्स आपण रिपोर्टिंग करायचे. इनिंग ब्रेक्स मध्ये टॉस केला जाईल. यासाठी आपण हजर राहणे गरजेचं आहे. बेतवडे संघ आलाय. किरवली संघ अजून नजरेस येत नाहीये. त्यामुळे आमचा आवाज अथवा तुम्ही प्राप्ती लाईव्ह वरती जर काय सामने पाहत असाल तर आपल्याला यायचं आहे. दरम्यान परफ्यूम डिलिव्हरी होती. बॅकफुटला जाऊन पंच करायचं होतं परंतु या बॉलला इथे स्पर्श करू शकला नाहीये बॅटच्या साह्यानं. डॉट बॉल आलाय. स्ट्रायकर एंडला फलंदाज तुम्हाला जयेश भोईर पाहायला मिळतो ज्यानं चौकार पहिल्याच बॉलवरती दाखवला होता. मैदानाच्या आतमध्ये आल्यानंतर 6 धावा धाव पलकावरती आणि 1 फलंदाज बाद आहे. 5वा बॉल षटकातील. फटका चांगला आहे. उंच तर उडालाय आणि लांबी हवी तेवढी मिळाली. बॉल आउट ऑफ द पार्क. या मॅचचा पहिला षटकार फलंदाज जयेश भोईरच्या बॅटनं.
थँक्यू सो मच. षटकार आलाय. खरं तर मागच्या बॉलवरती जयेश भोईरनं हात टाकलेला षटकार तुम्ही पाहायला मिळतं. खरं तर पहिल्या मॅचमध्ये जयेश भोईरपर्यंत वेळ आलीच नव्हती. खरं तर आदित्य पाटील चमकला होता त्या मॅचमध्ये. 79 धावा त्याच्या बॅटनं आपण पाहिल्या होत्या. भरपूर चांगली धावसंख्या, जवळजवळ 95 धावा बनवल्या होत्या त्या मॅचमध्ये. आणि इथे परफ्यूम डिलिव्हरी जरूर आहे, परंतु वन बाउन्सची घोषणा या बॉलवरती जरूर आहे. डॉट बॉल आलाय दरम्यान. येस, इथे बॅटिंग करणारी टीम रेफर करते की हा बॉल ज्या उंचीचा आलाय तिथे मात्र निर्णय काय असेल. पंचांनी तर खरं तर इथे डॉट बॉल घोषित केलाय, परंतु टेक्निकल टीमकडे हा शेवटचा बॉल आहे खरं तर या षटकातील. त्यामुळं उत्तरची संघ आपण जास्त एकत्र येऊ नका, आपण तयार राहायचे. कदाचित जर का डॉट बॉल राहिला तर इट्स अ वाईट बॉल. वाईट बॉल आहे, त्यामुळं बॉल टाकावाच लागेल. आणि 12th बॉल देण्यात असू द्या, आम्ही आहोत इथे. त्यामुळं तुम्ही शांत राहा, फक्त बघण्याचं काम करायचं आहे. उगाच एका धावेचा फरक भरपूर मोठा पडतो, त्यामुळं अशा गोष्टी घडता कामा नाहीये. वाईट बॉल आला, एक्स्ट्राच बॉल आता टाकावा लागेल. स्ट्रायकर एंडला जयेश भोईर आहे. 13 धावा धावपटलावरती. सुशांत पाटील पहिला मॅचचा हिरो आहे उत्तरशी टीमचा. शेवटचा बॉल पुढे टाकलाय. अपील आहे या बॉलवरती. विश्वास कमी अपिलीमध्ये. रेफर नाहीये मित्र इथे LBW साठी, कारण का पंचांनी इशारा दिला नाही, म्हणजे याचा अर्थ बॅटची कट लागली होती या बॉलला आय थिंक. आणि या बॉलवरती 1 रन आली आहे. टोटल धावा धावपलिकावरती 14, 1 गडी बाद. चौदा 1 फलंदाज बाद आहे. मनोज पवार आलाय दुसऱ्या षटकामध्ये. 4 षटक 4 गोलंदाज. दुसरं षटक वाडा बॉल. काय सुरुवात आहे. पहिल्याच बॉल वरती क्रिकेटचं ब्रह्मास्त्र इथे वापरलं गेलं. यॉर्कर दाखवलाय आणि फलंदाज बाद झालाय, तो म्हणजे जयेश भोईर. बॅक टू द पवेलियन. थँक्यू सो मच. तन्मय भोईर चौथ्या क्रमांकाचा फलंदाज आलाय. मनोज पवारला पहिल्या बॉलवरती चांगली विकेट मिळाली गेले. अजून एक गोष्ट जरूर फोकस करावी लागेल. आदित्य पाटील अजून स्ट्रायकर एंडला आला नाही, त्यामुळं दैसर संघ ती जमेची बाजू आहे खरी, परंतु त्याला स्ट्राईक मिळणार कधी हाही मोठा प्रश्न आहे. आणि उत्तरशी टीमला तेच करायचं आहे की कमी स्ट्रायकर एंडला आदित्य पाटील असायला हवा. आणि आतापर्यंत 7 बॉल तो आलाच नाहीये. पुढच्या बॉलवरती कॅचची संधी आणि झेल टिपला जाईल. 1 मोर विकेट डाऊन. बॅक टू बॅक 2 हादरे द्यायचं टीमला. फलंदाज तन्मय भोईर बॅक टू द. अभिजित खऱ्या अर्थाने किशोर दादा पोरजी यांच्या नावाची वेगळी चर्चा आहे, परंतु आज त्यांचे पिताश्री आपल्यात नाहीये. स्वर्गीय किसन दशरथ पोरजी यांच्या अविस्मरणीय आठवण म्हणून जे गणेश्वर क्रिकेट संघ धानसर आयोजित गणेश्वर चषक 2025 या स्पर्धेकरता सन्माननीय किसन दशरथ पोरजी यांचे सुपुत्र श्री कैलास किसन पोरजी आणि किशोर किसन पोरजी यांच्या वतीने त्या ट्रॉफ्या पुरस्कृत केल्याबद्दल त्यांचा आभार व्यक्त करतो.
हॅट्रिकचा बॉल आहे परंतु बॉल खराब होता. पनिशमेंट दिले. बॉल लॉंग लेगच्या रिझनला चौकार आलाय. अगदी जीत भोईर म्हटलं तर वाकलन संघाचा नाव लगेच मुखामध्ये येते, परंतु हा जीत भोईर दहिसरचा आहे. स्कूप करायचा इरादा होता इथे. बॉलवरती दरम्यान एक धाव बनले आणि एका धावेच्या मदतीनं 19 धावा धावपटलावरती होताना तुम्हाला पाहायला मिळतात. दुसरं षटक मार्गस्थ आहे मनोज पवार. षटकाची सुरुवात अतिशय चांगली होती. अगदी 2 बॉल 2 विकेट. अजून 2 बॉल जरूर बाकी आहेत. त्याच्यानंतर हॅट्रिकचा बॉल जीत भोईरनं चौकार टाकलाय. 5 धावा जीत भोईरनं आता बनवल्या 2 बॉलवरती. 19 धावा सांघिक कोट्यामध्ये आणि आदित्य आलाय पहिला बॉल खेळण्यासाठी या सामन्यातील. डिफेन्सिव्ह क्रिकेट आहे. बॉल टप्पा पडायचा आतमध्ये वळण घेतलं. इथे मात्र स्क्वेअर लेगला बॉलला ढकला. दुसरीचा प्रयत्न प्रेशर आहे आणि 2 धावा इथे मात्र पूर्ण होतात. किती चाणाक्ष नजरेनं अगदी डोळ्यासमोरनं या 2 धावा चोरल्यात. कारण आदित्य पाटील त्याला माहित आहे की हे षटक चांगल्या पद्धतीनं सध्याच्या घडीला मनोज पवार टाकतोय. त्याला सन्मान दिला. टप्पा पडल्यानंतर बॉल आतमध्ये शरीरावरती आला. त्याला सन्मान दिला. स्क्वेअर लेगला अगदी तिथे पंचांच्या नजीक 2 धावा चोरल्या गेल्या. शेवटचा बॉल आहे मनोज पवार समोर आदित्य पाटील. इथे हा बॉलची लाईन खराब आहे. वाईट पंचाचा इशारा यायलाय. एक्स्ट्राच रन पाहायला मिळते. आणि 22 धावा धावपटलावरती शेवटचा बॉल आहे. तर मला आदित्य पाटील काय करणार या बॉलवरती. चांगला प्रहार करेल का आणि मिसटायमिंग आहे. बॉलच्या खाली 2 फिल्डर आलेत आणि लॉंग ऑनला जिथे मात्र चांगला झेल टिपला जातो. फिल्डर आहे आदित्य आणि आदित्यचा झेल टिपला गेला. तिसरा फलंदाज तंबूच्या आश्रयाला. स्पर्धेसाठी बघा स्वर्गीय किसन दशरथ पोरजी यांची अविस्मरणीय आठवण म्हणून जय गणेश्वर क्रिकेट संघ धानसर आयोजित जय गणेश्वर क्रिकेट संघाला इथे खऱ्या अर्थाने स्पर्धेसाठी सामनावीर असतील सन्मान चिन्ह प्रथम द्वितीय आणि तृतीय या संपूर्ण ट्रॉफ्या खऱ्या अर्थाने स्वर्गीय किसन दशरथ पोरजी यांच्या स्मरणार्थ त्यांचे सुपुत्र श्री कैलास किसन पोरजी श्री किशोर किसन पोरजी यांच्या माध्यमातून पुरस्कृत केल्याबद्दल त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतो. आणि स्वर्गीय किसन दशरथ पोरजी यांच्या आत्मा चिरशांती लाभो हीच परमेश्वराचरणी प्रार्थना आणि जय गणेश्वर क्रिकेट संघ ग्रामस्थ मंडळ धानसर आम्हा सर्वांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली. समाप्त झाले. धावपलकावरती लागल्या गेल्या त्या म्हणजे 22. 3 फलंदाज 4 फलंदाज बाद झालेत. खरं तर मागचं षटक गोलंदाजी करणाऱ्या उत्तरशी टीमसाठी चांगले राहिले गेले. मनोज पवार अगदी 8 धावा आणि 3 फलंदाज ज्या विकेटच्या गुणलेखक खरं तर राहुल पोरजी चांगली गुणलेखक या स्पर्धेमध्ये तुम्हाला पाहायला मिळतात. आणि मागचं षटक चांगलं राहिलं गेलं. मनोज पवारचं विकेटनं सुरुवात केली त्या ओव्हरची आणि शेवटी अगदी विकेटनं. ती ही विकेट कोणाची तर आदित्य पाटील ज्यानं पहिल्या मॅचमध्ये 79 धावा ज्यानं पटकावल्या होत्या तो आदित्य पाटीलला इथे मात्र शेवटच्या बॉलवरती बाद केलं. खरं तर
सतीशजी मात्रे साहेब सध्या या स्पर्धेमध्ये येऊ शकत नाही कारण की त्यांचा बाहेरचा दौरा आहे परंतु या स्पर्धेसाठी त्यांच्या वतीनं रोख रक्कम 25,000 रुपयाचा आर्थिक सहाय्य लाभलं. दादा तुमचे मनस्वी आभार आहे आणि या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत आहे. आणि नेहमीच या स्पर्धेसाठी आणि खास करून तनसर गावासाठी मोलाचं योगदान त्यांच्या वतीनं राहिलं जाते. खरं तर तनसर गावचे ते बाचे आहेत आणि मामा परिवारावरती प्रचंड जीव आहे त्यांचा आणि त्या प्रेमापोटी खरं तर या स्पर्धेसाठी 25,000 रुपयाचं आर्थिक सहाय्य त्यांच्या वतीनं लागलंय. त्यांचं पुनश्च आभार आहे. मॅच ऑन आहे. हर्षल पाटील जीत आहे तिथे झेल कॅरी केला जाईल. वन मोर विकेट डाऊन. अर्धा संघ आता तंबूच्या आसरे आला. धाव फलकावरती 22. खरं तर 5 फलंदाज बाद झाले. साक्षी एंटरप्राइजेसच्या वतीने खरं तर या मैदानावरती दरवर्षी एक स्पर्धा आपण पाहतोय. खरं तर ती स्पर्धा झाली आहे परंतु त्याच्यावर पुरस्कर्ते सतीश शेठ मात्रे आणि संजय शेठ मात्रे यांच्या वतीनं ती स्पर्धा भरवली जाते. 1 लाखाची स्पर्धा. अतिशय चांगली स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते आणि प्रामुख्याने इथे दानसर गावावरती जीवापाड प्रेम आहे त्यांचं. मिस्टामिंग आहे. अनदर विकेट. विकेट नंबर 6 मैदानाच्या बाहेर. फलंदाज आदेश पाटील बॅक टू द. संघानं 55 धावा पहिल्या मॅच मध्ये बनवलाय. तो संघ आता 22 धावेवरती 6 फलंदाज बाद आहे. अगदी 3 गोलंदाज आपण पाहिले. सुशांत, मनोज आणि हर्षल तिघांनीही पहिल्या बॉलवरती विकेट मिळवले. मनोज पवार आणि हर्षल पाटील सलग 2 बॉल 2 विकेट. आता हॅट्रिकच्या उंबरट्यावरती गोलंदाज हर्षल पाटील तुम्हाला पाहायला मिळतो आणि समोर प्रेम पाटील 8व्या क्रमांकावरती आलाय. ऑन हॅट्रिकचा बॉल आहे. डिफेन्सिव्ह क्रिकेट रनआउटची विकेट. डायरेक्ट हिट काम बनत होते परंतु नाहीये. एक धाव पूर्ण आहे. रिक्स भरपूर होती या धावेसाठी. अगदी प्रेमनं ती रिक्स घेतली. डेंजर एंडला तोच धावत होता. स्टंपला बॉल लागला असता तर काम तमाम होतं. काम 25 झालं जास्त इथे परंतु तसं नाही घडलं गेलंय. एक धाव बनली गेली आणि धाव संख्या धावफलकावरती 23. 6 फलंदाज बाद झाले. खरं तर हा चिंतेचा विषय आहे. 6 फलंदाज बाद झाले. ज्या संघानं पहिल्या मॅच मध्ये दमदार परफॉर्मन्स 65 धावांची पहिल्या विकेटची भागीदारी होती तिथे पहिल्या बॉलवरती महेंद्रची विकेट पडली आणि तिथून इथे ही पडझड थांबत नाहीये विकेटची. ऑन स्ट्रायकर एंडला फलंदाज सुमित भोईर. डाव्या हाताचा फलंदाज बऱ्याच काळानं. मिस्टामिंग आहे. मिड ऑफ आहे तिकडे. बॉलच्या खाली. विकेट नंबर 7. 7वा फलंदाज मैदानाच्या बाहेर. बेतवडे संघ नायकास आपण पाठवायचा आहे. इनिंग ब्रेक्स मध्ये आपण टॉस करणार आहोत. 7 फलंदाज आता बाहेर झालेत. नवीन फलंदाज भावेश भोईर. शेवटचे 2 बॉल आहेत. 3रं षटक आहे त्यामुळे अजून एक षटक आहे बाकी. ऑल आउटची संधी आहे इथे आणि या बॉल वरती काय फटका आलाय. फलंदाज भावेश भोईरच्या बॅटनं आउट ऑफ द पार्क. हा दुसरा षटकार आहे या डावातील.
आलाय षटकाराच्या मदतीनं 29 धावा. अशीच फटकेबाजी आता करावी लागेल भावेश भोईर आणि प्रेम पाटील. खरं तर क्रमांक पाहिलं त्यांचं बॅटिंग ऑर्डरचं तर 8 आणि 9व्या क्रमांकावरती, परंतु हे विसरून चालणार नाही. हे ग्रामीण क्रिकेट आहे, त्यामध्ये 11व्या क्रमांकाचा फलंदाज सुद्धा ही ताकद आहे त्याच्यामध्ये, असं नाहीये. मागचा बॉल हर्षलचा त्या पण अनुसार खराबच होता, कमी गतीचा बॉल होता, परंतु पुढे टाकला होता. त्यामुळे आडव्या बॅटनं भावेशनं अगदी षटकारानं सुरुवात केली. आपल्या डावाची 29 धावा, 7 फलंदाज बाद आहे. शेवटचा बॉल आहे, एखादी विकेट मिळेल का? मिळेल का? मिळतंय. लॉंग ऑफला खेळाडू आहे आणि झेल ड्रॉप आहे. फिल्डर होते अगदी सागर होते, सागर, दर्या सागर. अगदी सागरनं झेल ड्रॉप केलाय आणि 2 धावा इथे मिळाल्यात. 31 धावा 3 षटकाच्या समाप्तीनंतर. सतीश षट मात्र यांचं तुम्ही संगीत अगदी ऐकलं गेलं. 7 फलंदाज बाद आहे, 31 धावा धावफलकावरती 18 बॉलच्या समाप्तीनंतर. कुणाला वाटलं होतं की इथे 9व्या क्रमांकाचा फलंदाज अशा पद्धतीनं बॅटिंग करेल, परंतु त्यानं 1 षटकार जरूर दाखवला गेला. 2 बॉलमध्ये 8 धावा त्यानं बोलवला. आता स्ट्रायकर एंडला प्रेम पाटील तुम्हाला पाहायला मिळेल. शेवटचं षटक स्लॉगरचं षटक आहे. डेट ओव्हर स्पेशल गोलंदाज आता पंकज सालुंके आलाय. पंकज आलाय शेवटच्या ओव्हरमध्ये, परंतु समोर आता 8व्या क्रमांकाचा प्रेम आहे. आता प्रेम कशा पद्धतीने इथे फटकेबाजी करेल? डेट ओव्हरमध्ये प्रामुख्याने जर बॅटिंग करणारी टीम थोडासा प्रयत्न करेल की आता धावा बनायला हव्यात. 31 झाल्यात, अजून 45 पर्यंत कसं धाव फलक तिथे नेता येईल या दृष्टिकोनातून बॅटिंग करावी लागेल. कारण का गोलंदाजी आहे दैसर टीमकडे, परंतु धावा बनवाव्या लागतील. ज्या टीमनं 95 बनवलं होतं त्या टीमला इथपर्यंत नामुष्की आली आहे. स्विंग अँड मिस आहे. डाव्या हाताचा गोलंदाज आहे, परंतु हा बॉल दरम्यान व्हाईट बॉल आहे, 100 रन आहे. त्यामुळे डाव्या हाताचा गोलंदाज थोडासा त्रासदायक राहील यात शंका नाहीच आहे, परंतु दरम्यान व्हाईट बॉल आलाय. एकदा अतिरिक्त जोडली जाईल. 32 ऑन बोर्ड. चला दोन्ही टीमचे कॅप्टन्स यायचं आपण इनिंग ब्रेक्स मध्ये टॉस करणार आहोत. बेतवडे बनाम किरवली. बेतवडे संघ आलाय, वेलकम आहे, स्वागत आहे आपलं. यायचं वरती. रिव्हर्स खेळायचा प्रयत्न, खेळाडू आहे डीप मध्ये पॉइंटला, क्षेत्ररक्षक प्रणय. 1 मोर विकेट डाऊन. फलंदाज 8वा बाद होतोय प्रेम पाटील. गाडगेला बोलू ना मग. त्याला सांग बरं आणखी देत तो येईल धावत, येईल धावत चप्पल दादा. नेक्स्ट बॉल. नवीन फलंदाज आहे, कॅच संधी, विकेट नंबर 9. 9वा फलंदाज. फलंदाजाचं नाव होतं हर्ष भोईर. बॅक टू द डगआउट. आता शेवटची जोडी मैदानाच्या आतमध्ये. 10व्या नंबर आणि 11व्या नंबरचा फलंदाज साहिल भोईर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. ज्या संघाने 95 बनवल्या त्या संघाला आता 40 बनवता बनवता अगदी घाम फुटलाय. 9 फलंदाज तंबूच्या आश्रयाला. कुणी अंदाज लावला होता का हा संघ इतक्या कमी धाव संख्येवरती थांबवला जाईल? ऑन हॅट्रिकचा बॉल आहे. अगदी मागील 2 गोलंदाजांना हॅट्रिक साधता आली नाहीये. आता या गोलंदाज पंकज सालुंकेला हॅट्रिक साधता येईल का? साहिल आहे, परंतु नाहीये, इथेही हॅट्रिक मिळत नाहीये. एक धाव या बॉल वरती आले आणि 1 धाव आहे. एका धावेच्या मदतीने आता धावफलकावरती 33 ऑन बोर्ड. शेवटची जोडी मैदानाच्या आतमध्ये. हे क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये पलटवार कधी होईल नाही कोणी सांगू शकत नाहीये. जी टीम सर्वाधिक धावसंख्या बनवते ती सर्वाधिक कमी सुद्धा बनवू शकते, यात शंका नाहीये. आणि ते सध्याच्या घडीला या मॅच मध्ये इथे बनताना पाहायला मिळतोय. चेंडू क्रमांक आता 4 तुम्हाला पाहायला मिळेल.
पुढे टाकला बॉल बॉल इथे या बॉल वरती काय घडलंय फलंदाज बाद आहे. ऑल आउट झालाय संघ. तो म्हणजे संघ आहे गावदेवी क्रिकेट संघ दहिसर. या दुसऱ्या मॅच मध्ये ज्यानं पहिल्या मॅच मध्ये 95 धावा बनवल्या होत्या तो संघ आता 10 फलंदाज बाद झाले. धाव फलकावरती 33. त्यांना पाहायला मिळतील त्यांची एंट्री होते आहे. त्याच्या सोबत आपण पाहू शकाल वीरेन शेठ मात्रे, श्री गणेश ट्रान्सपोर्टचे ओनर आहेत वीरेंद्र शेठ म्हात्रे यांचं शुभ आगमन होत आहे. या स्पर्धेचे आमचे मुख्य पाहुणे तुम्हाला पाहायला मिळतील अनिकेत दादा म्हात्रे आणि त्यांच्या सोबत गोल्डन मॅन अनिकेत दादा म्हात्रे आणि वीरेन शेठ म्हात्रे यांचं शुभ आगमन होत आहे. मोस्ट वेलकम, सहर्ष स्वागत आहे. सहर्ष स्वागत आहे. आणि या स्पर्धेमधले जी आपण जी सिरीजची सायकल बघतो तर खरं तर वीरेंद्र शेठ म्हात्रे यांच्या कृतीने आम्हाला मिळालंय. त्यांचं मोस्ट वेलकम आहे. सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. अतिशय दानशूर व्यक्तिमत्व तुम्हाला वीरेंद्र शेठ म्हात्रे आणि त्यांच्या सोबत गोल्डन मॅन अनिकेत दादा म्हात्रे यांचं शुभ आगमन होताना पाहायला मिळतोय. जी स्पर्धा आपण पाहतोय खरं तर जय गणेश्वर क्रिकेट संघ दानसर आयोजित जय गणेश्वर क्रिकेट हा चषक तुम्हाला पाहायला मिळतोय. आणि आलेल्या मुख्य अतिथी पाहुण्यांचं या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत आहे. मोस्ट वेलकम. अतिथी देवो भव. आलेल्या पाहुण्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. सामना क्रमांक अगदी आजच्या दिवसातील तिसरा आपण पाहतोय. द्वितीय फेरीतील पहिला सामना आहे दहिसर विपक्ष उत्तर शिव. ज्या दहिसर संघाने पहिल्या मॅच मध्ये 95 बनवल्या होत्या तो संघ आता इथे 33 धावेवरती गारद झालाय. 4 षटकही पूर्ण खेळू शकला नाहीये. अगदी 23 बॉल मध्ये धावा बनवल्या 33 आणि 10 फलंदाज बाद आहेत. आता लक्ष आहे ते म्हणजे 34 धाव्यांचं आणि ते बनवण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल तो उत्तर शिव संघ. दरम्यान आपण टॉस कडे पण बोलणार आहोत. तर दोन्ही टीमचे कॅप्टन्स आलेत. तर या आपण टॉस बॉक्स मध्ये बेतोडे विपक्ष किरवली असा सामना तुम्हाला पाहायला मिळेल. सामना क्रमांक 3 पहिल्या फेरीतील तिसरा सामना आहे. तर आपण टॉस साठी इन्व्हाइट करूया गोल्डन मॅन अनिकेत दादा म्हात्रे यांच्या शुभ हस्ते आपण इथे टॉस करणार आहोत. आणि वीरेन शेठ म्हात्रे यांनाही विनंती आहे की आपणही जॉईन व्हा. अगदी दोघांच्या शुभ हस्ते इथे आपण टॉस करणार आहोत. सामना क्रमांक 3 आहे. 5 षटकांचा सामना आहे. 4 गोलंदाज वापरले जातील आणि ते टॉस जिंकलाय बेतोडे बी संघाना. बेतोडे सी टॉस जिंकला गेलाय आणि निर्णय काय असेल? बेतोडे फिल्डिंग करण्याचा निर्णय. 5 षटकाचा सामना आहे. 4 गोलंदाज जरूर वापरावे लागतील. पहिल्या फेरीतील तिसरा सामना बेतोडे सी विपक्ष किरवली असा सामना तुम्हाला पाहायला मिळतोय. काय असेल तर नाव 34 धाब्यांचं लक्ष आहे. जय दुर्गा माता क्रिकेट संघ उत्तर शिव संघ सेकंड सत्रामध्ये बॅटिंग करते. 34 टार्गेट आहे. 24 बॉल त्यासाठी दिले जातील. 24 बॉल मध्ये तो टार्गेट कंप्लीट करायचा आहे. आणि गोलंदाज पहिल्या षटकामध्ये तुम्हाला सुमित भोईर आलाय. डिफेन्सिव्ह क्रिकेट हलक्यातनं पुश केला. रनआउटची विकेट मिळेल काय बॉलवरती परंतु नाहीये. डायरेक्ट हिट काम बनत होतं. इथे दुसरीचा प्रयत्न आहे. फिल्डिंग खराब आहे आणि 2 धावा या बॉलवरती होताना पाहायला मिळतात. 2च्या मदतीनं खातं उघडलं जाईल स्वतःचा आणि संघाचा स्ट्रायकर एंडला फलंदाज सुशांत पाटील आणि हर्षल पाटील. सुशांतनं पहिलं षटक चांगलं हाताळलं होतं. त्याच्यानंतर हर्षलनं सुद्धा तिसरं षटक इकॉनॉमिकल होतं. 3 फलंदाजांना बाद केलं होतं. पहिल्या ओव्हरमध्ये 1 आणि बाकीच्या 3 ओव्हरमध्ये 3 फलंदाज अगदी गारद केलेत आणि संपूर्ण संघ अगदी कोलॅप्स झालाय. 32 या धावसंख्येवरती 33 या धावसंख्येवर.
दरम्यान डॉट बॉल आला इथे. प्रयत्न करावा लागेल खरं तर या मॅच मध्ये दैसर संघाला. ज्या पद्धतीनं बॅटिंग राहिली अगदी पत्त्याच्या घराप्रमाणे घर कोसलावं त्या पद्धतीनं बॅटिंग ऑर्डर क्लॉप झाली आणि इथं कमी धाव संख्या रेकडली गेली 33 धावा धाव पलिकावर. 34 धावा वाचवण्यासाठी संघर्ष मोठा करावा लागेल कारण उत्तरशी टीमकडे बॅटिंग भरपूर चांगली आहे आणि पहिल्या बॉलवरती 2 धावा आल्यात. बॅटच्या टोल एंडला परंतु यष्टी रक्षकाकडे बॉल गेलाय त्यामुळे इथे डॉट बॉल आलाय. प्रेशर आहे कारण का इथे 34 धावा बनवायच्या तरच विजय दिला जाईल. त्यामुळे 34 धावा बनवण्यासाठी मेहनत उत्तरशी टीमलाही करावी लागेल यात शंका नाहीये. फिल्डिंग ही चांगली करावी लागेल मित्रमंडळी. दैसर टीमला गोलंदाजी चांगली करून बघणार नाहीये कारण का फिल्डिंग खराब झाली तर मात्र धावा थांबणार नाहीयेत. उत्तरची संघ दुसऱ्या मॅच मध्ये अगदी पाहिलं तर आपण 62 धावेपर्यंत मजल मारली होती या संघानं. पुढ्यात टाकला बॉल बॅकअप द बॉल खेळले गेलेत. तिकडे मिड ऑफला फिल्डर आले आणि एकच धाव या बॉलवरती. एक धाव आली या बॉलवरती. सिंगल डबल धाव फलक अर्थ हलतं ठेवलं गेलं ते. खरं तर 3 धावा धाव फलकावरती. सुमित भोईर पहिलं षटक इथं हाताळलं जातं. पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे. खरं तर 4 षटकं 4 गोलंदाज त्यातल्या त्यात P1चं हे षटक आहे. हे अतिशय चांगलं घडणं मित्रमंडळी दैसर टीमसाठी चांगलं राहील. जर का इकॉनॉमिक षटक राहिले विकेट आल्या तर ही मॅच बंडेल यात शंका नाही आणि तो प्रयत्न करतोय सध्याच्या घडीला सुमित भोईर. 3 धावा धाव फलकावरती 0 विकेट आहे. आता स्ट्रायकर एंडला फलंदाज तुम्हाला हर्षल. बॉलला कव्हरच्या दिशेने ढकललं गेलं. फिल्डर आहे चांगली फिल्डिंग आहे. दुसरीचा प्रयत्न इथे विकेट नाहीये परंतु फेकी खराब आहे. 2 धावा. मी आधी चर्चा केली होती की फिल्डिंग चांगली करावीच लागेल कारण का तुम्हाला फिल्डिंग चांगली नाही झाली तर मात्र हा सामना जिंकणं तेवढं सोपं काम नाहीये. आणि दरम्यान या बॉलवरती 2 धावा पूर्ण 5 धावा धाव फलकावरती लागतात. 0 विकेट आहे. 34 धावांचं टार्गेट आहे. 5 धावा धाव फलकावरती. शेवटचा बॉल आहे. सुमित भरपूर चांगली गोलंदाजी करतो परंतु त्याला फिल्डिंगची साथ मिळणं फार गरजेचं आहे. 19 बॉल शिल्लक आहे. 29 धावेची अजून गरज आहे. दांडी दांडी गुल आहे. उजवी यष्टी वाकवली गेली. ही गरज होती दैसर टीमला आणि शेवटच्या बॉलवरती सुमित भोईरने ही विकेट प्राप्त केली आहे. फलंदाज बाद झालाय तो म्हणजे हर्षल पाटील. व्यासपीठावर खऱ्या अर्थाने आपण लव पडके आपण इथे पाहतो. व्यासपीठावर आताच ज्यांचं आगमन झालेलं आहे कारण ज्यांच्याबद्दल असं म्हटलं जातं की जिथे क्रिकेटच्या संघर्षांच्या विचारांची वस्ती तिथेच आमची दोस्ती. संपूर्ण रायगड आणि ठाणे जिल्ह्यामध्ये गोल्डमॅन म्हणून खऱ्या अर्थाने परिचित असणारे रॉयल ग्रुप आपण इथे पाहतो. सातत्याने सन्मानी अनिकेत शेठ म्हात्रे युवा उद्योजक खुटारी यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे आणि त्यांच्या समवेत त्यांचे बंधू वीरेंद्र म्हात्रे खुटारी यांचंही व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. आपलं आम्ही स्वर्गीय किसन दशरथ पोरजी यांच्या स्मरणार्थ जे गणेश्वर क्रिकेट संघ धानसर आयोजित गणेश्वर चषक क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून अनिकेत दादा आपलं मनपूर्वक आम्ही इथे सरसे स्वागत करत आहोत. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय आणि धावा धाव फलकावरती 1 फलंदाज बाद 5 धावा. आदित्य पाटील आलाय. 18 बॉल 29 ची गरज आहे. हलक्या हाताने पॉइंटला ढकलले गेले. डीप मध्ये फिल्डर नाहीये. अगदी दूरवरचा प्रवास आहे. तेजस आलाय. बॉलला अडवलं जाईल. दरम्यान 2 धावा याही बॉलवरती पूर्ण होतात. सिंगल डबलला इथे लक्ष्याचा पाठलाग आरामात करू शकतो मित्रमंडळी उत्तरची संघ आणि ते एक्झॅक्टली मैदानाच्या आतमध्ये ते करतात. रिक्स घेण्यापेक्षा अगदी अलॉंग द कार्पेट ड्राईव्ह इथे मात्र खेळले जातात कारण का बॉल उंचीवरती पाठवत्या वेळी जर मिस्टामिक स्ट्रोक लागला तर विकेटची संभावना आहे आणि त्या दृष्टिकोनातनं बॉलला खाली ठेवलं जातं. 2 धावा याही बॉलवरती पाहायला. 7 धावा आता धावपलिकावरती आहेत. सत्ता लागली गेले. खरं तर धावपलिकावरती सत्ता तुम्हाला पाहायला मिळतो परंतु या मॅच मध्ये सत्ता कोणाची असेल विजयश्री कोणाच्या बाजूने झुकला जाईल. खोला टाकला बॉल बॅकअप द बॉलर परंतु इथे बॉल अगदी मिडॉनला चाललाय. दूरचा प्रवास. 2 धावा याही बॉलवरती आहेत. प्रेशर टाकलं जातं फलंदाजाकडनं कारण का सिंगलला डबल मध्ये लगेच आरामात कन्वर्ट केलं जातंय. 2च्या मदतीनं 9 धावा धावपलिकावरती लागतात. ही चांगली धाव संख्या धावपलिकावरती सध्याच्या घडीला होताना पाहायला मिळतोय. संघर्ष करतोय थोडासा नॉन स्ट्रायकर एंडला फलंदाज थोडासा इंजुरी जाणवली. क्रॅम्प आलाय पायामध्ये तर पाणी घेऊन जायचं मैदानाच्या आतमध्ये.
अगदी फास्ट क्रिकेट सध्याच्या घडीला ग्रामीण क्रिकेटमध्ये खेळावं लागतं, त्यामुळं तुमचा फिटनेसही तिथे चेकआउट केला जातोय. क्रॅम्प आला असेल आणि यस क्रॅम्प आलाय तिथे. तोपर्यंत हे वाचा. इथे तत्पूर्वी इथे मान्यवरांचा सन्मान इथे केला जाणार आहे. संपूर्ण रायगड आणि ठाणे जिल्ह्यामध्ये गोल्डमॅन म्हणून परिचित असणारे एक दमदार व्यक्तिमत्व सन्मानी अनिकेत दादा म्हात्रे कुटारी गोल्डमॅन, त्यांचा सन्मान इथे केला जाईल. उमेश पाटील रोंजन यांच्या माध्यमातून जल है तो कल है पाण्याची सेवा उपलब्ध करून दिल्याबद्दल उमेश दादा तुमचं आम्ही जय गणेश्वर क्रिकेट संघ दानसर यांच्या वतीने आभार व्यक्त करतो. चला सन्मानी अनिकेत दादा म्हात्रे यांचा सन्मान इथे केला जात आहे. अनिकेत दादा की माणसाची श्रीमंती ही त्या माणसाने आपल्या आयुष्यामध्ये किती पैसा कमवला याच्यावर अवलंबून नसते, तर त्या माणसाने समाजामध्ये वावरत असताना किती माणसं जोडली याच्यावर अवलंबून असते. असे सातत्याने ज्यांची आपण रॉयल एंट्री पाहत असतो गोल्डमॅन आदरणीय अनिकेत शेठ म्हात्रे कुटारी यांचा यथोचित सन्मान इथे केला जात आहे. वीरेंद्रदादा म्हात्रे या आपल्या सन्मान इथे केला जाईल की ज्यांच्या माध्यमातून गोलंदाज सज्ज असणार आहे गोलंदाजी करण्यासाठी. सन्मानी वीरेंद्रदादा म्हात्रे यांचा यथोचित सन्मान इथे आमचे रेवणदादा वावेकर यांच्या शुभ हस्ते केलं जात आहे आणि त्यांच्या वतीने जे गणेश्वर चषक 2025 या स्पर्धेकरता इथे स्पोर्ट सायकल पुरस्कृत केल्याबद्दल त्यांचं मनपूर्वक आम्ही इथे आभार व्यक्त करत आहोत. फलंदाज इथे दरम्यान धावबादच्या स्वरूपात बाद झाला, तो म्हणजे मनोज पवार. अगदी मैदानाच्या आतमध्ये धावण्यासाठीच गेला होता असं चला म्हणू शकतो. अनिश आणि प्रतीक या बघा या दोघाही याचे आहे. एकत्रित सन्मान केलं जाईल. अनिकेत ते बघा काकांचे सुपुत्र आहे ते या आपला एकत्रित सन्मान करू आपण. या आमचे धनंजय दादा पोरजी यांना पाहतो. त्रिवेणी संगम सदाशेठ पोरजी, धनंजय दादा पोरजी, गोमाशेठ माली यांच्या वतीने या स्पर्धेला 5,000 रुपयाचं देणग्या स्वरूपात सहकार्य, त्यांचं मनपूर्वक आभार. पुढचा बॉल आहे, लापटे स्ट्रोक आहे. बॉल उंची जास्त आणि लांबी तेवढीच. बॉल आउट ऑफ द पार्क आहे. षटकार आलाय. हा संघर्षाचा षटकार मैदानाच्या आतमध्ये दाखल केला. फलंदाज अगदी आपण पाहिलं तर स्ट्रायकर एंडला सुशांत पाटील. सुशांत पाटीलच्या बॅटनं षटकार आलाय. खरं तर आता धाव संख्येचा आकार जलद गतीने बदलताना पाहायला मिळतो. मागच्या बॉल वरती जी रनआउटची विकेट होती ना ती फार मोठी होती. गुडघा वाकवला त्यानंतर स्क्वेअर लेगला बॉलला ढकलला गेलाय. बॉल चाललाय दन दन करत, परंतु इथं अडवला जाईल बॉडी लाईनच्या जवळ आणि आदेश होते तिकडे. या बॉल वरती 2 धावा आल्यात. 2 धावा सुरक्षित केल्या अजितनं. आदेश होते अगदी 2च्या मदतीनं टोटल धावपालिकावरती 17. चला या सन्माननीय प्रणित म्हात्रे यांचं इथे आगमन झालेलं आहे. प्रणित यावं आपण व्यासपीठावर. आपलं आम्ही स्वर्गीय किसन दशरथ पोरजी यांच्या स्मरणार्थ जय गणेश्वर क्रिकेट संघाच्या वतीने आपलं आम्ही स्वागत करत आहोत. पुढचा बॉल आहे. पाटला केला होता बॉलचा, परंतु बॉलची लाईन भरपूर खराब आहे. वाईट बॉल. एक्स्ट्राच रन तुम्हाला जरूर पाहायला मिळतो. एक्स्ट्राच रन 18 धावपालिकावरती. 17 म्हटलं तर खतरा असतो, परंतु इथे एक्स्ट्राच रन दिली गेली. 18 धावपालिकावरती. खरं तर लक्ष आहे 34 धावांचं. गोलंदाज स्ट्राईक डावीचा फटका लॉंग ऑफला आणि झेल ड्रॉप आहे. सुमित होते. दुसरीचा प्रयत्न, रनआउटची विकेट मिळेल का? इथे आता तिसऱ्या पंचांकडे उच्च न्यायालयामध्ये ही याचिका दाखल केली गेली की इथे निर्णय काय असणार आहे. इथे झेल ड्रॉप झालाय. सुमित होते तिकडे आणि त्याच्यानंतर गोलंदाज आता आदित्य पाटीलने जो बॉल स्टंपला लावलाय तो खरं तर तिथे फलंदाज बाद आहे की नाही. इट्स OUT. फलंदाज बाद आहे. 1 मोर विकेट डाऊन. उत्तरशिव टीमला सन्माननीय अनिकेत दादा म्हात्रे, गोल्डमॅन कोठारी आणि त्यांचे सर्व सहकारी या स्पर्धेतून खऱ्या अर्थाने ते सांगता घेतात. जे गणेश्वर क्रिकेट संघाच्या वतीने त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतो. चला पाण्याची सेवा खऱ्या अर्थाने आमच्या उमेद दादा पाटील यांच्या माध्यमातून इथे उपलब्ध झाली. उमेद दादा या आपला सन्मान इथे केला जाईल, कारण पाण्याला जीवनामध्ये किती महत्व आहे. या आपला सन्मान इथे केला जाईल. चला धनंजय या आपण डॉली आणि नरेश दादा या आपला सन्मान करूया. निश्चित स्वरूपात
अनिकेत दादा मात्रे कुटारी गोल्डमॅन यांच्या वतीने या स्पर्धेकरता 15,000 रुपयाचं देणग्या स्वरूपात सहकार्य केल्याबद्दल त्यांचा मनपूर्वक आभार. चला पंचांचा इशारा आहे इथे सन्माननीय उमेश दादा पाटील रोंजण यांच्या वतीने स्पर्धेसाठी पाण्याची सेवा उपलब्ध झाली प्रत्येक वर्षी. कारण किशोरदादा असं म्हटलं जातं की नाही होटावर साय डोला पावसाची गाणी अंडा रिकामाचं घुमे देरे आबाला दे पाणी ओझ रिकाम्या अंड्याचं माय उचलावं कोणी देरे आबाला दे पाणी देरे आबाला दे पाणी. ती भूमिका मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून उमेददादा तुमच्या माध्यमातून प्राप्त झाली. आपलं मनपूर्वक आभार. 12 बॉल शिल्लक आहेत आणि आता 15 धावेची गरज आहे. असं वाटलं होतं की उत्तर शिव संघ या मॅच मध्ये लवकरात लवकर विजय प्रस्थापित करेल. इथे सन्मान्य साक्षी एंटरप्राइजेसचे MD मॅनेजिंग डायरेक्टर उद्योजक सतीश मात्रे इनामपुरी यांच्या वतीने स्पर्धेला 25,000 रुपयाचं देणग्या स्वरूपात सहकार्य केल्याबद्दल जय गणेश्वर क्रिकेट संघ आणि ग्रामस्थ मंडळ धानसर यांच्या वतीने आपला आम्ही आभार व्यक्त करत आहोत. 12 बॉल शिल्लक आणि आता गरज आहे ती म्हणजे 15 धावांची. 15 धावांची गरज आहे कारण 34 धावेचं लक्ष आहे. गोलंदाज आता जयेश भोईर आलाय गोलंदाजीच्या बोल्यावरती. 2 फलंदाज रनआउटच्या माध्यमातून बाद झाले. खरं तर त्यांना एकही बॉल खेळता आला नाहीये. अगदी धावण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये मनोज आणि तेजस गेले होते. आता धीरज आहे स्ट्रायकर एंडला. तोच तुम्हाला पाहायला मिळेल कारण का मागच्या बॉलवरती सुशांत षटकार दाखवला होता. तो विजयाची आशा दाखवणारा षटकार आहे. या दरम्यान मोहनजी पोरजी साहेबांचं इथं शुभ आगमन होतं. त्यांचे मोस्ट वेलकम आहे स्वागत आहे. पहिला बॉल लॉफ्ट करायचा होता मिड विकेटला परंतु बॉल आणि बॅटचा संपर्क नाहीये. डॉट बॉल आलाय. धीरज आहे स्ट्रायकर एंडला. धीरजला धीर द्यावा लागेल. धीरज चौधरी. जयेश भोईर गोलंदाज आहे. पहिला डॉट बॉल. धीरज चौधरी स्ट्रायकर एंडला आहे. आता 11 बॉल शिल्लक 15ची गरज. हाय व्होल्टेज मुकाबला पाहायला मिळेल का? एक धाव इथे या बॉलवरती पाहायला मिळते. सिंगल डबल ना इथे जरूर शेवटच्या ओव्हर पर्यंत सामना खेचला जाईल यात शंका नाही आणि एक्झॅक्टली दहिसर टीमला ते करायचं आहे. शेवटच्या ओव्हर पर्यंत किमान 8 ते 10 धावा जरी बॅलन्स राहिल्या तरी मॅच शेवटच्या बॉल पर्यंत नेण्याची क्षमता दहिसर टीम मध्ये आहे आणि सध्याच्या घडीला तो संघ करतोय. जरूर बॅटिंग ऑर्डर क्लब झाली 33 धावेवरती थांबवलं परंतु इथे गोलंदाजी त्याही धावा बनवण्यासाठी उत्तरशिव टीमला भरपूर मेहनत घ्यावी लागते यात शंका नाहीच आहे. कारण का जो संघ 95 बनवू शकतो तर तो 33 वरती थांबू शकत नाही का? थांबतोय परंतु तो बनवून देईल का हा मैदानाच्या आतला प्रश्न आता उरलाय. कारण का बॉल शिल्लक आहेत इथनं 10 आणि गरज आहे 14 धाव्यांची. 10 बॉल 14ची गरज. कॅचची संधी गलीच्या रिझनला भावेश भोईर होते. चांगला झेल टिपलाय. 1 मोर विकेट डाऊन. फलंदाज सुशांत पाटील मोठी विकेट मैदानाच्या बाहेर. आता धनंजय पाटील आलाय. फलंदाज बाद झाला तो सुशांत पाटील ज्याच्यावरती दारोमदार होते कारण त्याने एक षटकार लावला होता आतापर्यंत. 8 बॉल 13 त्यानं बनवल्या गेल्यात. त्याच्यानंतर हर्षल पाटील 2 बॉल 2 धावा. मनोज आणि तेजस 0 बॉल 0 धाव संख्येचं योगदान. आता धनंजय आणि धीरज ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. धीरज चौधरी आणि धनंजय पाटील. गोलंदाज जयेश भोईर आहे. अजून 3 बॉल शिल्लक आहेत. 9 बॉल शिल्लक आहेत आणि 14ची गरज आहे. मॅच अजून बनली जाते कारण का इथे संघर्ष खरं तर दोन्ही टीम कडनं पेटून उठलाय. विजयश्री कोणाच्या बाजूने झुकली जाईल? मिस्टामिंग या पॉइंटला खेळाडू आहे साहिल आणि थर्ड अटेम्प्टला हा झेल टिपला जातोय. 1 मोर विकेट डाऊन. 5वा फलंदाज मैदानाच्या बाहेर. धावपलिकावरती लागल्यात 20 आणि 5 फलंदाज बाद आहेत.
फलंदाज सागर पाटील आलाय, 7व्या क्रमांकावरती सागर आलाय. आता हाही संघ त्याच लाईनीवरती चाललाय जिथे दहिसर संघाने बॅटिंग केली. अगदी बॅटिंग ऑर्डर क्लॉप झाल्यात. आता 8 बॉल शिल्लक, 14ची गरज. हॅट्रिकच्या उंबरट्यावरती पहिल्या सत्रामध्ये हॅट्रिक नाही पटकावता आली कुठल्याच गोलंदाजाला. आता इथे गोलंदाज जयेश भोईरला हॅट्रिक मिळेल का? स्ट्रायकर एंडला फलंदाज सागर. फुलटॉस, सरळ बॅटनं बॉलला लॉंग ऑफला पाठवलंय आणि एक धाव इथे पाहायला मिळतोय. सिंगलला मी तर म्हणेल आता दहिसर संघ खुश असेल, कारण त्यांनाही माहिती आहे की मॅच वरती पकड निर्माण आहे. स्टेडियम लाल पट्टीवली पाय काढवा सांगा भगवान लोक राहून तुटले तो राहू दे तुटले तो एवढा काठी नाही थोडा एक खाली राहू दे. यस 21 धावा धावपलकावरती. आता बॉल शिल्लक 7 आणि 13ची गरज आहे. सायकरेनला डाव्या हाताचा फलंदाज धीरज चौधरी. धीरजला आता धीर द्यावा लागेल. 7 बॉल 13ची गरज. या बॉल वरती धावा किती असतील? एका चांगला फटका आता शेवटच्या ओव्हरमध्ये थोडस टार्गेट कमी केलं जाईल, परंतु त्यासाठी जयेश भोईर आहे स्ट्रायकर एंडला. गोलंदाज आहे स्ट्रायकर एंडला फलंदाज धीरज चौधरी. हा प्रकारचा बॉल मागे चाललाय. फिल्डिंग भरपूर चांगली आहे. तन्मय होते आणि इथे या बॉल वरती फक्त एकच. जर तन्मयने हा प्रयत्न नसता केला तर बॉल थांबला नसता, चौकार आला असता, परंतु तसं घडलं नाहीये. 6 बॉल शिल्लक आहेत आणि 12ची गरज. मॅच आता हाय व्होल्टेज. जय भोईरचं हे षटक अगदी चांगलं राहिलं. सामन्याला टर्न करणार आहे षटक. धावा फक्त खर्च केल्या 3 आणि 2 फलंदाजांना त्याने माघारी परतवले गेले. आता 4थ्या षटकासाठी हा गोलंदाज इथे वापरला जाईल, परंतु गोलंदाज कोण असेल की जो 6 बॉल मध्ये 12 धावा वाचवेल? थोडस टेन्शन आहे दहिसर टीम कडे, कारण का प्रामुख्याने 3 गोलंदाज आहेत, त्यामुळं 4था गोलंदाज हा नौकाच पाहायला मिळेल. 4 गोलंदाज 4 षटक हा या स्पर्धेचा नियम आहे, त्यामुळे इथे 4था गोलंदाज आणावाच लागेल. आणि गोलंदाज आला आता तन्मय भोईर, ज्यानं मागचा बॉल अडवला होता, जिथे खरं तर या सामन्याला कलाटणी दिली त्या बॉलनं, तोच आता परत एकदा गोलंदाजीच्या ट्रॅकवरती. 6 बॉल 12ची गरज आहे. सामना आता रंगात आलाय, यात शंका नाहीये, कारण का असं वाटलं होतं की 34 धावा शेवटच्या ओव्हरपर्यंत तरी आरामात उत्तर शिवसंघ धावा बनवेल, परंतु काय गोलंदाजी केली. पहिल्याच षटकापासून सुमित 5 धावा 1 विकेट, आदित्य पाटील 14 धावा 0 विकेट. तिथे थोडासा बॅकफूट वरती होता संघ, परंतु परत जयेश भोईर आला 3 धावा आणि 2 विकेट. कमालीचं कमबॅक केलं त्या जयेश भोईरनं त्या षटकामध्ये, आणि चांगली साथ शेवटच्या बॉलवरती तन्मयची राहिली. तो आता गोलंदाजीला आलाय. 6 बॉल शिल्लक आणि 12ची गरज. समोर धीरज चौधरी. धीरज आता आपल्या टीमला कितपत धीर देईल हे मात्र पाहावं लागेल. तन्मयचा पहिला बॉल पुढे टाकला, बॉल ड्राईव्ह केला ऑन साइडला, स्क्वेअर लेगला बॉल चाललाय गरेंगळत. एकदा पूर्ण प्रेशर आहे फिल्डर वरती. रनआउटची विकेट या बॉलवरती मिळेल का? आणि तिसऱ्या पंचावरती हा निर्णय आहे, कारण का पहिल्या अटेम्प्टला बॉल लावला नाही, नंतर थोडंसं बॅलन्स खराब झाल्यामुळं महेंद्रने ते काम केलं खरं, परंतु उशीर झालाय की नाही झालाय तेही पाहावं लागेल. इट्स अ नॉट आउट, म्हणजे या बॉलवरती 2 धावा पूर्ण आहेत. ही थोडीशी चुकी राहिली मित्र म्हणेल महेंद्र भोईरची, कारण का पहिल्याच अटेम्प्टला बॉल स्टंपला लावायचं होतं, परंतु ते लावता आलं नाहीये. 5 बॉल शिल्लक 10ची गरज आहे. प्रत्येक बॉल मागे 2 बनवायच्यात, त्यामुळे या 2 धावा चांगल्याच आहेत, परंतु इथून फिल्डिंग जरूर चांगली होती, कलेक्शन करते वेळी थोडीशी चुकी झाली. या चुका शेवटच्या मुमेंटला फार मागण्या राहतात, कारण 5 बॉलमध्ये 10 बनवायचे आहेत. एक चांगला फटका आला तर मॅच लगेच आता फिनिश होईल, यात शंका नाही, कारण का लक्ष कमी उरलं जाईल. परंतु तन्मय त्या पद्धतीने बॉल डिलिव्हर करेल का? समोर धीरज चौधरी. फटका स्लॉट मध्ये आहे, आउट ऑफ द पार्क. षटकार त्याच गोष्टीची मी चर्चा करतो, एकाच चांगला फटका मॅच फिनिश करेल. आणि 8 धावा धावपलिकावरती या 2 बॉल मध्ये आल्यात, त्यामुळे आता 4 बॉल 4ची गरज आहे. जे मागचे षटक एवढ्या मेहनतीनं जयेश भोईरने टाकलं, त्याला फिल्डिंगची साथ ही चांगली होती, तर चुकलंय कुठे?
तर जिथे या ओव्हरच्या पहिल्या बॉलवरती रनआउटची विकेट होती तिथे जी चुकी घडली महेंद्रच्या हातनं ती चुकी आता महागात येते, कारण का तिथे हाच फलंदाज होता धीरज ज्याला बाद करता येत होतं आणि तो मात्र इथे वाचला गेलाय आणि त्यांना पुढच्या बॉलवरती षटकार. चुकीला माफी क्रिकेटमध्ये कधीच नसते आणि ते मैदानाच्या आतमध्ये 4 बॉल आता 4ची गरज आहे. त्यामुळे इथूनही सामना टर्न होईल का, इथूनही संघर्षाला उठून पेटावा लागेल दहीसर टीमला. 4 बॉल 4ची गरज. तन्मय भुईर गोलंदाज आहे. विनिंग स्ट्रोक MS धोनी स्टाईल धीरज चौधरीनं धीर देत आपल्या संघाला विजय प्रस्थापित करून दिलाय. अभिनंदन आहे. आणि आता इथे मॅन ऑफ द मॅचचा हकदार कोण असेल, कारण का गोलंदाजी पहिल्या 17 चांगली होती. धीरज चौधरी 16 धावा 2 षटकार फिनिश. आणि मॅन ऑफ द मॅचचा हकदार असेल तो म्हणजे धीरज चौधरी ज्यानं सामना संपवलाय. त्याच्याकडेच आपण वळणार आहोत मॅन ऑफ द मॅच साठी. टॉस कोण जिंकला ते बेतवडे का? थँक्यू सो मच. पुढचा सामना तुम्हाला पाहायला मिळेल बेतवडी सी विपक्ष किरवली असा सामना आहे. टॉस जिंकला बेतवडी सी टीमनं, गोलंदाजी करण्याचा निर्णय आहे आणि मॅन ऑफ द मॅच इथे मात्र धीरज चौधरी. धीरज यायचा आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेण्यासाठी. जय दुर्गा माता क्रिकेट संघ उत्तरशिव टीमनं इथे मात्र सामना जिंकला. धीरज ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हकदार. खरं तर पहिल्या सत्रामध्ये गोलंदाजी चांगली होती परंतु सर्वांनीच विकेट घेतल्या होत्या, त्यामुळं ज्यानं मॅचला फिनिश केली त्याला आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देतो आहोत. तर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यासाठी आपण इन्व्हाइट करूया मोहनजी पोरजी यांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार धीरज चौधरीला इथे देणार आहोत. जसं हा सामन्याला सुरुवात होईल तसा आवाजामध्ये आपण फेरबदल करूया. साईराजे सरांचा आवाज तुम्हाला मायक्रोफोनमध्ये ऐकायला मिळेल.